तो देव ठाई पडेना येम यातना चुकेना. म्हणजे जेपर्यंत तो देव दिसत नाही तेपर्यंत येम यातना चुकत नाही. मग आता येम यातना चुकावची या मनुष्य देहामध्ये काही येम यातनेत भोगण्याकरता जावाचा. हरी विन जन्म नरकची पै झाला. हरी विन जन्म, जन्म म्हणजे नरक म्हणजे काय? आपण जो संडास करतो त्या संडासातून जे किडे निर्माण होते तेथीच जन्मतेत ना तेथीच मरते. या पद्धतीनं जर आपण आपला जीवन जगावचा का हरी ओळखून आपला जीवन जगावचा. यमाचा पावना प्राणी होय हा शब्द ठेवलाय ना. आयताच पाहुणचार झाला ना. मग हरीची आता ओळखी करता येतो ना. ओळखीसाठी संत महात्म्याने आपल्याला उपाय सांगितले आहेत ना. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. काही कठीण नसत, सहज आहे, सोपे आहे. सोपे आहे सर्वाहुनी पण शहाणा तो धनी घेतात. तुकडोजी महाराजांनी इतके सांगितलं, जैसे खावे प्यावे तैसे देवाशी ओळखावे. देवाशी बरोबर ओळख हा जो शब्द ठेवलेला आहे, कोणती वस्तू दाखवल्याशिवाय ओळखता येईल का? नाही. कोणतीच वस्तू आपण जेवढ्या काही घरातल्या ज्या वस्तू आहेत बाहेरच्या ज्या वस्तू आहेत त्या दाखवल्या आहेत म्हणून आपल्याला त्या ओळखता येतात. त्याप्रमाणे देव सुद्धा हा दाखवल्याशिवाय त्याला पाहता येत नाही. म्हणून तया पाहता मोक्ष तात्काळ जीवा हा शब्द ठेवला. तात्काळ जीवा. मही निर्मिली, मही म्हणजे पृथ्वी, मही म्हणजे शरीर. तर या शरीराला ज्या देवाने निर्माण केला तो देव ओळखा. आणि तो सर्व ठिकाणीच आहे, सर्वात जवळच आहे. तुझा देव तुझ परी जागा रे. देव जवळी, जवळ आहे म्हणतात. जवळ नाही समज मराठीतला शब्द आहे ना. मराठीतले संत मराठी माणसाला जर समजावून राहिले देव जवळी, हा अंतरी आहे. अंतरी हा ठिकाण दाखवलेला आहे. तो कोणत्या ठिकाणी आहे ते संत दाखवत बसले. तो संताचा काम आहे. पण आपल्याला जे सांगून राहिले देव जवळ आहे, देव जवळ आहे. तुकडोजी महाराज सुद्धा तेच सांगतात. सच्चा भगवान है शरीर में. हे कबीर महाराजचं म्हणणं आहे. सच्चा भगवान है शरीर में देखता नहीं गवार. सच्चा भगवान है शरीर में देखता नहीं गवार. माया में अंधा भया डूब मरे. दुनिया ऐसी बावरी पत्थर पूजन जाए. सच्चा भगवान छोड़ के शरीर में उसको कबूल. सच्चा भगवान तर शरीर म्हणजे आपला शरीर आहे ना. हा समजते ना तुम्हाला. मराठीतले शब्द जर मराठी माणसाला जर समजले नाही तर कोणाला समजते? आता हे कितीतरी प्रमाण संत महात्म्यांनी ठेवले. कबीर महाराज म्हणतात, मोको कहा धुंदे बंदे मैं तो तेरे पास में. तेरे पास में म्हणजे दुसऱ्या जवळ, तुझ्या जवळ. नामय जप में, नामय तप में, नामय व्रत उपवास में, नामय कर्या कर्म